नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आज आपल्या समोर आज 21 डिसेंबर आपल्यासाठी आज मी चालू घडामोडी आज घेऊन येत आहे. प्रत्येक पेपरसाठी, प्रत्येक परीक्षेसाठी आणि प्रत्येक प्रश्नासाठी चालू घडामोडी महत्त्वाची असते मित्रांनो. आज 21 डिसेंबर रोजी आपल्या समोर मी आपल्या समोर आपल्यासाठी महत्त्वाचा चालू घडामोडी घेऊन येत आहे. आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पहिला भाग, 21 डिसेंबर हा दिनविशेष म्हणजे काय? चला पाहूया मित्रांनो. पहिला भाग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 21 डिसेंबर जर पाहायला गेलं की सर्वात मोठी रात्र असते आणि सर्वात लहान दिवस असतो. सर्वांना माहिती आहे 21 डिसेंबरला खासियत आहे. 21 डिसेंबर या दिवशी रात्र मोठी आणि दिवस लहान अशी स्थिती असते. आजच्या दिवशी सूर्य दक्षिण यानातून उत्तरेत प्रवेश करतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून 1,05,000 किलोमीटर तासाच्या वेगाने सुमारे 89,40,00,000 किलोमीटर लंब वर्तुळाकार कक्षेच्या सूर्याची परिक्रमा करते. खासियत काय? बघा मित्रांनो, काय असतं? दिवस मोठा आणि रात्र काय असते? रात्र मोठी असते, दिवस काय असतो? लहान. रात्र मोठी, दिवस लहान. रात्र मोठी, दिवस लहान. आणि पृथ्वी आपल्या कक्षेतून किती? 1,05,000 किलोमीटर तासाच्या वेगाने सुमारे 89,40,00,000 किलोमीटर लंब वर्तुळाकार कक्षेत ते सूर्याची परिक्रमा करतो. महत्वाचा पार्ट आहे. 21 डिसेंबरचा दिवस आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, पहिला प्रश्न आजचा महत्वाचा प्रश्न आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न. भारतात चालू वित्तीय वर्षात किती टक्के आयकर भरणारे भारतीय लोकांची संख्या वाढ झालेली आहे? म्हणजे आयकर भरण्यामध्ये भारतीय लोकांची वाढ झाली आहे मित्रांनो. तो आपल्याला भाग पाहायचा आहे. 20%, 40%, 10%, 50%. मित्रांनो 20% आहे. किती टक्के? 20%. पहिला पॉईंट महत्वाचा आहे. 20% आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या किती टक्के वाढ झालेली आहे? 20% वाढ झाली आहे. त्याचे पुढे भाग आपल्याला पाहायचा आहे. त्याचा महत्वाचा पाठ म्हणजे काय? भारतात चालू वित्तीय वर्षात आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या 20% वाढली आहे. चला, आला प्रश्न, पहिला पॉईंट आला. ठीक आहे. गेल्या आर्थिक वर्षात 16,63 लाख कोटी एवढे आयकराच्या माध्यमातून थेट कर संकलन झाले होते. गेल्या वर्षी किती झालं? 16,63 लाख कोटी, लक्षात ठेवा. आणि चालू वित्तीय वर्षात किती आहे? 13,70 कोटी रुपये शुद्ध थेट कर संकलन झाले, लक्षात ठेवा. खूप महत्वाचा आकडा आहे. जास्तीत जास्त महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. हे कर संकलन देशातील 2,24 कोटी करदात्यांनी जमा केले आहे. बघा, 2,24 कोटी करदात्यांनी जमा केले आहेत. उर्वरित करदात्यांनी शून्य कर दायित्व दाखवले आहेत. शून्य, ठीक आहे, झिरो दाखवले, लक्षात ठेवा. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, देशाचे अर्थ राज्यमंत्री कोण आहेत? पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती सादर केली होती. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये आयकर विवरण दाखल करणाऱ्या संख्या सुमारे 20% वाढली. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये 20% आपल्या आयकर धारणा वाढलेली आहे. लोक पैसे भरत आहेत, आयकरमध्ये भरतात आणि आपल्या समोर दिसतं की 20% लोकांची वाढ झाली आहे. पहिला पॉईंट महत्वाचा आहे. 20% धारणा लोकांची वाढ झाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्र, नेक्स्ट क्वेश्चन, महत्वाचे मुद्दे. भारतीय चालू वर्षात आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या 20% वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 16,63 लाख कोटी एवढ्या आयकराच्या माध्यमातून थेट कर संकलन झाले. चालू वित्तीय वर्षात 13,70 लाख कोटी रुपये एवढे शुद्ध थेट कर संकलन झाले होते. हे कर संकलन देशातील 2,24% करदात्यांनी जमा केले आहेत. बरोबर आहे का? आणि खासियत काय? खाली पॉईंट, महत्वाचा पॉईंट काय? अर्थव्यवस्थेचे मोजमाप त्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जीडीपीवर आधारित असते. जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नाही का? देशांतर्गत जे उत्पादन होतं त्याला आम्ही जीडीपी म्हणतो, लक्षात ठेवा. जीडीपी हा सर्वात जास्त येणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. जीडीपी हे एका वर्षात देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मूल्य आहे. बघा, जीडीपी लक्षात ठेवायची गोष्ट आहे. काय दाखवते आपल्याला? एका वर्षात वस्तू आणि सेवांचं मूल्य जे तयार होतं त्याला आम्ही काय म्हणतो? जीडीपी म्हणतो. ठीक आहे. पुढील भाग मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. जागतिक अर्थव्यवस्थेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा कितवा क्रमांक लागतो? म्हणजे जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कितवा क्रमांक लागतो? 5वा, 3रा, 2रा, पहिला. तो उत्तर किती आहे? 5वा आहे. कितवा आहे? 5वा क्रमांक लागतो भारताचा, लक्षात ठेवा. जागतिक लेवलला भारताचा क्रमांक 5वा लागतो. ठीक आहे. पुढील भाग, त्याच्यातील खासियत काय मित्रांनो? महत्वाचा मुद्दा काय? भारताची अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था 2022-23 मध्ये $3.7 ट्रिलियन होती, लक्षात ठेवा. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान भारताच्या पुढे आहे. बघा, फर्स्ट कोण आहे? अमेरिका. सेकंड कोण आहे? चायना. 3 कोण आहे? जर्मनी. 4th नंबर कोण आहे? जपान. आणि 5th नंबर कोण आहे? आपला देश भारत. भारताची अर्थव्यवस्था दरवर्षी सुमारे 60% वाढते. किती? 7% वाढत चालली, लक्षात ठेवा. भारताची अर्थव्यवस्था 27-28 मध्ये $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किती? 5. सध्या किती आहे? $3.7 ट्रिलियन, लक्षात ठेवा. महत्वाचा पॉईंट आहे. आणि भारत बघा कितव्या स्थानी आहे? 5व्या स्थानी आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, पुढील भाग आपण घेऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, नाही का? बघा, वर्ल्ड बँक आणि IMF 2 बँक आहेत ना आपल्या इथे. ठीक आहे. IMFचं लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म कर्ज देते.
आणि वर्ल्ड बँक लॉंग टर्म कर्ज देते. IMF ची टक्केवारी जास्त असते आणि वर्ल्ड बँकची काय असते, कमी असते. मग आपल्याला पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतातील मिशनचे प्रमुख कोण आहेत? बघा, महत्वाचा पॉईंट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारतातील मिशनचे प्रमुख कोण आहेत? नाडा चौधरी, रमेश बाईस, प्रफुल्ल रे आणि CB अलेक्झांडर. त्याचं उत्तर आहे नाडा चौधरी. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतातील मिशनचे प्रमुख आहे. ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हा प्रश्न का आला होता आपण थोडंसं पाहूया. भारत जगाच्या विकसित महत्वाची भूमिका बजावत आहे. हो, ऑब्विसली भारत विकसनशील पेक्षा जास्त प्रगती करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते भारत जागतिक विकासात 16% योगदान देतो. किती मित्रांनो? 16% योगदान देतो. बघा, IMF काय म्हणतं की भारत काय करतोय, जागतिक लेवलला 16% काय देतोय, योगदान देतोय. जगातील सर्वात जास्त योगदान देणाऱ्यापैकी देशापैकी एक आहे. कारण की आपली लोकसंख्या जास्त आहे, आपल्या जास्त वस्तू विकल्या जाऊ शकतात. एक लॉजिक्स आपल्याकडे भारताचा वृद्धिदर मजबूत असल्याचे दिसून येत आहे. डिजिटलीकरण आणि पायाभूत सुविधांसारख्या प्रमुख क्षेत्रातील आर्थिक सुधारणामुळे भारताचा वृद्धिदर मजबूत झाला आहे. नंबर 1 आहे डिजिटलीकरण आणि पायाभूत सुविधांसारख्या प्रमुख क्षेत्रातील आर्थिक सुधारणामुळे भारताचा वृद्धिदर मजबूत झाला आहे. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. पुढील भाग 1, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना कधी झाली? 27 डिसेंबर 1944 किंवा 45 लक्षात ठेवा. 44-45 लक्षात ठेवा. उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीत समतोल राखणे. मुख्यालय वॉशिंग्टन DC, अमेरिका. अधिकृत भाषा आहे इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश. आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा. कोण आहेत? क्रिस्टलिना जॉर्जिवा. पेपरला जास्त येतो. IMF चे संचालक कोण आहेत? लक्षात ठेवा. क्रिस्टलिना जॉर्जिवा लक्षात असू दे. पुढे अंडर 19 मधील आशिया चषक कोणत्या देशाने जिंकले? ऑब्विसली अंडर 19 मधील आशियाई चषक कोण जिंकले मित्रांनो? जर पाहायला गेलं आपल्याला खूप नवल वाटतं. आणि जो जिंकलाय देश तो म्हणजे कोण आहे? बांगलादेश जिंकलाय. कोण जिंकलाय? बांगलादेश जिंकलाय अंडर 19 मध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रिकेट एशिया कप होता हा, लक्षात ठेवा. मग यामध्ये खासियत काय की अंडर 19 आशिया चषक 2023 मध्ये बांगलादेशने जिंकला. महत्वाचे मुद्दे, बांगलादेश अंडर 19 मधील संघाने दुबई येथे अंडर 19 आशिया कप जिंकला. बांगलादेशने जिंकला. दुबई येथे झाली ती मॅचेस. बांगलादेशने अंडर 19 आशिया कप जिंकण्याचा तिसरा अवसर होता. बघा कितवा? तिसरा. अशकुर रहमान शिबली यष्टिकार फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करणार होता. बघा, ठीक आहे. त्याने 129 धावा केल्या आणि सामनावीर मिळवला. मालिका प्रशंसा. ठीक आहे. ACC म्हणजे काय? आशिया कप चॅम्पियनशिप अंडर 19 आशिया कप क्रिकेट स्पर्धा आहे. आशिया क्रिकेट परिषदेने आयोजित केली होती. 2023 म्हणजे एशिया कप नाही का चॅम्पियनशिप अंडर 19 आशिया कप संयुक्त अरब अमिरातने आयोजित केला होता. पॉईंट महत्वाचा आहे. संयुक्त अरब अमिरातने आयोजित केला होता. ठीक आहे. दुबईमध्ये झाली होती मॅच. लक्षात ठेवा. अंडर 19 जिंकलेला कोण देश आहे? बांगलादेश. कोण आहे? बांगलादेश. चला पुढील भाग घेतो आपण. चीनमध्ये आताच नुकताच एक भूकंप झाला होता. तो किती होता? 6.2 रिश्टर स्केल नाही का? ठीक आहे. 6.2 रिश्टर स्केल. तीव्र भूकंप कोणत्या प्रांतात झाला असा प्रश्न होता. तैवान आहे, ग्वांझू आहे, गान्सू आहे आणि शांघाय. तो उत्तर काय? गान्सू. काय नाव आहे? गान्सू. काय नाव आहे? गान्सू. मग खासियत काय? गान्सू भूकंप चीनच्या सर्वात प्राणघातक भूकंपात 120हून अधिक ठार झाले. बापरे, किती लोक झाले? 120हून अधिक ठार लोक झाले. लक्षात ठेवा. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हा उत्तर मध्य चीनमधील गान्सू प्रांतात मोठ्या प्रमाणात ग्रामीण प्रांतात घडला. जिथे गरीब लोक असतात चीनचे सर्वात जास्त तिथे घडलाय असं म्हटलं जातं. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग कोण आहे? जिनपिंग हजारो बचाव दलाला चीनमधील सर्वात गरीब असलेल्या प्रदेशात जाण्याचे आदेश दिले आहे. चीन सरकारने बचाव प्रयत्नांना मदत करण्यासाठी आपत्ती निवारण निधीमध्ये 200 दशलक्ष युआन डॉलर्स म्हणजे किती? 22 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे. पुढील भाग. सध्याचे इजिप्त देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? खूप महत्वाचा पार्ट आहे. काही काळ ते देशाचे रक्षा मंत्री सुद्धा होते. सध्या राष्ट्रपती आहेत. ते नाव आहे अब्दुल फतेह अल सिसी. अब्दुल फतेह अल सिसी त्या व्यक्तिमत्वाचं नाव लक्षात ठेवा. अब्दुल फतेह अल सिसी. हे पाठ करून ठेवा. महत्वाचा टॉपिक आहे. इजिप्त देशाचं खासियत आहे की हे अगोदर रक्षा मंत्री होते, आता देशाचे कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. म्हणजे इजिप्त थोडं बघावं लागेल आपल्याला. इजिप्त देश. राजधानी कोण? कैरो. चलन आहे इजिप्शियन पाऊंड आहे नाही का? राजधानी कुठली आहे? कैरो. आणि चलन कुठलं आहे? इजिप्शियन पाऊंड आहे. भाषा कुठली आहे? अरबी आहे.
इजिप्त हा उत्तर आफ्रिकेतील देश आहे. कुठे आहे बाबांनो? उत्तर आफ्रिकेतील देश आहे. त्याचे क्षेत्रफळ अंदाजे 10,20,000 चौरस किलोमीटर इतके आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात 15वा देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात कितवा आहे? 15वा क्रमांक आहे. इजिप्तची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. ठीक आहे. इजिप्तचे बहुतेक लोक नाईल नदीच्या काठावर राहतात. ठीक आहे. नाईल नदीच्या काठावर शेती योग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश सहारा वाळवंटाचा भाग आहे आणि या भागात फार कमी लोक राहतात. ठीक आहे. महत्वाचा पॉईंट इजिप्त बद्दल. राजधानी काय? कैरो. चलन काय? इजिप्शियन पाऊंड है ना. अधिकृत भाषा कोणती? अरबी. आणि अल सिसी कोण आहे? त्याचे राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. इजिप्त हा देश त्यांच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. इजिप्तमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध आश्चर्ये आहेत. ज्यात गिझा येथील पिरॅमिड महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, है ना. स्पिक्स, कर्णकाचे मंदिर आणि रांजांची दरी, हे 3 पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. आणि आजचा इजिप्त हा अरब आणि मध्य पूर्व भागाचे महत्वाचे राजकीय सांस्कृतिक केंद्र समजला जातो. महत्वाचे मुद्दे. इजिप्त हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. इजिप्तचे बहुतेक लोक नाईल नदीच्या काठावर राहतात. 2-3 पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला मित्रांनो, की राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो नाही का, राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार सर्वाधिक खाद्यपदार्थ, ठीक आहे, आपण पाहिलं ना आता. ओके, बघा पुढचा एक भाग बघतोय आपण, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण बघितला इजिप्तचा, बघितला. आता पुढचा पॉईंट बघतोय आपण काय, राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार सर्वाधिक खाद्यपदार्थात भेसळणारा भारतातील पहिले ठिकाण कोणते? तो उत्तर कोणतं आहे मित्रांनो? हैदराबाद. कोणतं आहे? हैदराबाद. लक्षात ठेवा. ठीक आहे. हैदराबाद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार सर्वाधिक खाद्यपदार्थ भेसळणारा भारतातील पहिले ठिकाण कोणते आहे? तो उत्तर काय आहे? हैदराबाद. कोणतं आहे? हैदराबाद. महत्वाचा पार्ट आहे. सर्वाधिक भेसळ करणारं हैदराबाद शहर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील पार्ट, नेक्स्ट पॉईंट, आपला पॉईंट बघायचा आपल्याला. ठीक आहे. आता राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील सर्वाधिक खाद्यपदार्थ भेसळ करणारे शहर हैदराबाद आहे. आणि खाद्यपदार्थ भेसळ करणे हा एक गंभीर गुन्हा आहे, लक्षात ठेवा. मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. खाद्यपदार्थात भेसळ केल्याने फूड पॉइझनिंग, पोटदुखी, जुलाब, उलट्या इत्यादी आरोग्य समस्या होऊ शकतात. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पहिला कोण आहे? हैदराबाद आहे. ठीक आहे. चल पुढील प्रश्न मित्रांनो. ठीक आहे. आता पाहायला गेलं तर ही स्थापना केव्हा झाली? आता आपण जर पाहायला गेलं काय बाबा, राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोची सुरुवात केव्हा झाली मित्रांनो? 11 मार्च 1986. ठीक आहे. अधिकार क्षेत्र भारत सरकार, मुख्यालय दिल्ली आहे. माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलिसांना सक्षम बनवण्याचे आणि ब्रीदवाक्य काय जर पाहायला गेले, एजन्सी कार्यकारी कोण आहे? विवेक गोय्या. कोण आहे? विवेक गोय्या. IPS आहे, लक्षात ठेवा. विवेक गोय्या. विवेक गोय्या. चला पुढील भाग बघा. भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या राज्याची, किंवा भारतात अर्थव्यवस्थेचा अव्वल असणारे राज्य कोणते, म्हणजे प्रथम क्रमांकावर असणारे राज्य कोणतं? त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य. कुठलं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य, लक्षात ठेवा. कुठलं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य, लक्षात ठेवा. कुठलं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य, अर्थव्यवस्था UP सेकंड आहे, लक्षात ठेवा. बघा आता, महाराष्ट्र पहिला आणि UP काय मित्रांनो? दुसरं आहे. महाराष्ट्र देशाच्या एकूण GDP मध्ये GDPचा वाटा 15.7% आहे. किती आहे? 15.7%. आणि UPचा किती आहे? 9.2% आहे. महाराष्ट्राचा किती आहे? 15.7% आणि UPचा किती आहे? 9.2%. उत्तर ही भारताची दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून उदयास आलेली आहे. तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे. आणि भारतात GDP नुसार तो वाटा किती मित्रांनो? 9.1% आहे. गुजरात किती? गुजरात 4 नंबरने आहे. आणि पश्चिम बंगाल 5व्या स्थानी. पहिला कोण आहे मित्रांनो? पाठ करणं काय? पहिला महाराष्ट्र, दुसरा UP. पहिला महाराष्ट्र, दुसरा UP. पहिला महाराष्ट्र, दुसरा UP, नाही का. पहिला महाराष्ट्र, दुसरा UP, तिसरा तामिळनाडू, चौथा गुजरात, पाचवा पश्चिम बंगाल. 5 राज्यात, लक्षात ठेवा. पहिला कोण आहे? महाराष्ट्र. दुसरा कोण आहे? UP. तिसरा कोण आहे? तामिळनाडू. चौथा कोण आहे? गुजरात. आणि पाचवा कोण आहे? पश्चिम बंगाल आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, 26वा जागतिक हँडबॉल महिला चॅम्पियनशिप 2023 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? ठीक आहे. स्वीडन, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे. आपण याच्यात थोडंसं बघूया. 26वी जागतिक हँडबॉल महिला चॅम्पियनशिप 2023 विजेता देश आहे फ्रान्स आहे. उपविजेता देश आहे नॉर्वे आहे. बघा, विजेता कोण आहे? फ्रान्स आहे. विजेता कोण आहे? फ्रान्स आहे. विजेता कोण आहे? फ्रान्स आहे. उपविजेता देश कोणता आहे? नॉर्वे. उपविजेता देश कोणता आहे? नॉर्वे, लक्षात ठेवा. तर 26वी जागतिक हँडबॉल महिला चॅम्पियनशिप 23 मध्ये फ्रान्सने नॉर्वेला हरवून विजेतेपद पटकावले. फ्रान्सने चॅम्पियनशिप मध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. फ्रान्सने किती? 3rd टाइम, लक्षात ठेवा.
नॉर्वेला उपविजेता पद मिळाले, जर्मनीने कांस्य पदक पटकवले. जर्मनी कुठलं पदवले? कांस्य पद. बघा पुन्हा एकदा जातो मी त्यामागे. जागतिक हँडबॉल महिला चॅम्पियनशिप 23 कोण जिंकलं बाबांनो? मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे, पॉईंट सांगितला होता तुम्हाला मी. कोण जिंकलं? फ्रान्स. आणि उपविजेता कोण मित्रांनो? नॉर्वे. जिंकणारा कोण आहे? फ्रान्स. उपविजेता कोण? नॉर्वे. जिंकणारा कोण आहे? फ्रान्स. उपविजेता कोण? नॉर्वे. ठीक आहे. आणि थर्ड कोणाला कांस्य पदक मिळालं? जर्मनीला मिळालं. ठीक आहे. ओके. बघा हे संपूर्ण पॉईंट आपण पाहायला गेले, महत्वाचे टॉपिक आहेत, लक्षात ठेवा. सगळे एक्झाम्पल, सगळे पॉईंट्स 21 डिसेंबरचे आजचे म्हणजे खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि आपल्याला उपयुक्त असा महत्वाचा पाठ आपण पाहिलेला आहे मित्रांनो. रोजच्या रोज तुम्ही जेव्हा जेव्हा मी नोट्स घेतो, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ देतो, रोज सकाळी 7 वाजता आपल्या समोर मी हजर असतो आणि त्यानुसार आपण सर्वांनी काय करावं की वही घ्यावी आणि वहीमध्ये सगळं डिक्टेट करावं. आणि तुम्हाला जर ह्या सर्वांचे पीडीएफ हवे असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली डाउनलोडचा ऑप्शन आहे, डाउनलोड करून घ्यावं आणि आपण सर्व पीडीएफ इथं घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एकही रुपया त्याला लागत नाही, काही नाहीये. आणि संपूर्णपणे आपण पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण उद्या 22 डिसेंबरला भेटूया. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.